गुड मॉर्निंग आकृती प्लेसमेंट्स. काय हो, आमच्याकडे 2 इंटिरियर डिझायनर्स आहेत. तुम्ही सांगा तुम्हाला काय वर्क एक्सपिरियन्स हवा आहे. तुम्ही असं करा, तुम्ही तुमचा फोन नंबर आणि ॲड्रेस माझ्या सेक्रेटरीकडे द्या. आय विल गेट इन टच विथ यू. ओके, बाय बाय. रितू, एक काम कर. येस मॅम. हा इन्फॉर्मेशन पेपर राधिका आणि कविताला दे. ओके मॅम. ही इज टू मच. आय हेट हिम. तो समजतो काय स्वतःला? कोणाबद्दल बोलतेस तू? मिस्टर अजय सूद. आणखी कोण? डोंट टेल मी तू पण त्याचं काम सोडलंस. नॅचरली सुप्रिया. तो सॅलरी 10,000 देतो म्हणून काय? एम्प्लॉईजचाही काही सेल्फ रिस्पेक्ट असतो की नाही? रूड. मी नाही तिथे काम करू शकत. सुप्रिया प्लीज, तुला माहित नाही की तो. रिलॅक्स रिलॅक्स, बस. सुनीता, मी अजय सूदबद्दल बरंच काही ऐकून आहे. ह्या आधी मी 4 सेक्रेटरी पाठवल्या होत्या आणि चौघींकडून हीच कंप्लेंट आली आहे. त्याला प्रत्यक्षात भेटले नाहीये, पण फोनवरून बोलली आहे. प्रत्यक्ष भेटशील तेव्हाच समजेल. बाय द वे, दिसायला कसं आहे? आपल्या मील्स अँड बुन्स भाषेमध्ये टॉल, डार्क आणि हँडसम. आणि माझ्या भाषेत राक्षस. कॅन यू इमॅजिन? तो धड चहाही पिऊ देत नाही. कधी टायपिंग, कधी अकाउंट, कधी हे कधी ते. उफ. रिलॅक्स सुनीता. नाही सुप्रिया, सुनीता खरं बोलतीये. तू सुद्धा हिच्या फेवरमध्ये आहेस. तुला माहितीये हिचं ब्लड प्रेशर किती वाढलंय? तो एवढा खडूस आहे आणि रागीटही. डोकं फिरल्यासारखं वागतो. बस, खूप झालं आता. असं वाटतंय की मला अजय सूदचं डोकं ठिकाणावर आणावंच लागेल. आपल्याला सेक्रेटरीचा जॉब हवाय. हो मिस्टर सूद. पण मिस सुप्रिया. मिसेस सुप्रिया. मिसेस सुप्रिया, तुम्ही आकृती प्लेसमेंटच्या मॅनेजर आहात. तुमचं सेक्रेटरी क्वालिफिकेशन किती आहे? तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत? गुड क्वेश्चन. हे बघा, मला एक एफिशियंट सेक्रेटरी हवी आहे, जे मी तुम्हाला फोनवर देखील सांगितलं होतं. 80 वर्ड्स पर मिनिट. कम्प्युटरचं पूर्ण नॉलेज. माझ्या बिझनेस अपॉइंटमेंट्स, माझ्या पार्टीच्या अरेंजमेंट्स, माझ्या डॉक्युमेंट्स फायलिंग्स, अकाउंट्स अप टू डेट. इन शॉर्ट, ऑल इन ऑल. मला तुमच्या सर्व कंडिशन्स मान्य आहेत. गुड. तर मग तू उद्यापासून काम सुरू करू शकतेस. थँक्यू मिस्टर सूद. आणि हो, रिपोर्टिंग ठीक 9 वाजता. 1 मिनिट आधी नाही, 1 मिनिट नंतर नाही. ओके. तू बाहेर का बसलीस? मी थोडीशी लवकर आले होते. 9 वाजायला अजून 4 मिनिटं बाकी आहेत. पूर्ण 4 मिनिटांनी तुमची डोरबेल वाजवेन. ॲज युअर रिक्वायरमेंट. याचा अर्थ तू डिसिप्लिन्ड आहेस. आय लाईक दॅट. आज चल, कम. काका, सुप्रियासाठी चहा घेऊन या. बाय द वे, ऑफिस आवर्समध्ये टी अँड कॉफी ब्रेक्स मला अजिबात आवडत नाहीत. बेटा, बाळाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. हे तुमच्या नजरेत बाळ केव्हापासून झालेत? माझ्या नजरेत लहानपणापासूनच.
पण तू काळजी करू नकोस. तुला जेव्हा चहा कॉफी हवी असेल मला सांग, मी तुला गुपचूप आणून देईन. नाही, मला चहा कॉफी पिण्याची अजिबात सवय नाहीये. गुपचूप तर अजिबातच नाही. Yeah, tomorrow morning you will get the reports. Yeah. Okay, bye. सगळे पेपर्स नीट वाचलेस ना? मोहिनी इंजिनिअरिंग वर्क्सचे? हो. हो. उद्या सकाळी मला ह्यांचा समरी रिपोर्ट हवाय. ओके मिस्टर सूद. तू मला अजय म्हणू शकतेस. आय हॅव नो ऑब्जेक्शन. ओके. नावाने हाक मारायची परमिशन देतोय. स्टुपिड इडियट. आणि हो, मोहिनी वर्क्स बरोबर माझी परवाची मीटिंग फिक्स कर. अँड टुमॉरो मॉर्निंग मला समरी रिपोर्ट्स हवेत. ओके. ओके, बाय. हॅलो. कसा गेला तुझा पहिला दिवस? आता तर नुकतीच सुरुवात झालीये. पुढे बघ काय होतंय ते. सुनीता, ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित सुरू आहे ना? डोंट वरी यार, तू फक्त त्या खडूसला सांभाळ. तुझी ही बेस्ट फ्रेंड आहे कशासाठी? बाय द वे, तो टॉल, डार्क आणि हँडसम कसा वाटला? सध्या तरी मी फक्त त्याचा लाल फुगलेला चेहरा बघितलाय. सुनीता, माणसाचे विचारच त्याला अगली किंवा हँडसम ठरवतात. बाय. बेस्ट ऑफ लक. काका, मी तुम्हाला सांगितलं की फाईल टेबलवरच ठेवली आहे. बेटा, तू म्हणतेस की फाईल टेबलवर आहे, बाळ म्हणतोय की फाईल तुझ्याचकडे. देवालाच माहीत फाईल कुठे आहे ते. मला तर काहीच कळत नाहीये. रिपोर्टची फाईल कुठे आहे काका? तू स्वतःच का नाही विचारत तिला? सुप्रिया, व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? काय झालं मिस्टर सू, तुम्ही आज हायपर दिसताय? माझी अपॉइंटमेंट किती वाजताची आहे? 11 वाजताची, आणि आता तर फक्त 10:15 वाजलेत. रिपोर्ट्स कुठे आहेत? रिपोर्ट्स मी टेबलवर ठेवलेत. ओ रिअली? तू टेबलवर ठेवलेस आणि तिथून गायब झाले रिपोर्ट्स? ते मला कसं माहिती? हो, तुला कसं माहित असेल? कारण तू रिपोर्ट्स तयार केलेच नाहीयेस. मला माहित होतं तुला सेक्रेटरीचं काम येत नाही. मुलींनी घर सांभाळावं हेच त्यांच्यासाठी योग्य आहे. तुझ्यासारखी इनएफिशियंट सेक्रेटरी मी बघितलीच नाहीये. ॲब्सोल्यूट रबिश. माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून टाक. जाऊन काही अर्थ नाहीये. तुम्ही स्वतःच कॅन्सल करा. म्हणजे मी तुम्हाला समजावून सांगते मिस्टर सूद. तुम्ही स्वतःला समजता तरी काय? 5 सेक्रेटरीज तुम्हाला सोडून गेले आहेत. ठाऊक आहे का? कारण तुमच्या इतका मोठा बिंडोक, उद्धट आणि खडूस वृत्तीचा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही, जो स्त्रियांचा मान राखू शकत नाही. मिस्टर सूद, तुमच्यासारखी माणसं एम्प्लॉईज तर ठेवतात, पण आधी एम्प्लॉयर तर व्हायला शिका. तुम्हाला काय वाटतं, आम्ही सगळे इकडे तुमच्याकडे नोकरी करायला नाही, तुमच्याकडे भीक मागायला येतो आणि तुम्हाला आमचा महिन्याचा पगार देणं जड जातं? सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, एवढंच नाही तर कधी कधी रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही तुमची गुलामी करतो. वेळेवर या, अवेळी जा, चहा कॉफी पिऊ नका. काय समजता तुम्ही स्वतःला? प्रत्येक वेळी जग तुमच्या हुकमावर आणि रिक्वायरमेंट्सवर चालेल? नाही, कमीत कमी मी तरी चालणार नाही. उद्या सकाळी ठीक 9 वाजता तुम्हाला माझं रेझिग्नेशन लेटर मिळेल. ही फाईल इकडे. काका, आलो. काय झालं बाळ? काका, ही फाईल इकडे कशी आली? ही फाईल तुझ्या टेबलवर होती. मी सफाई करत होतो तेव्हा इथे आणून ठेवली. आणखी 4 फाईल्स आहेत तिथे. काका, तुम्हाला माहित नाहीये या फाईलमुळे काय काय घडले ते. काय घडलंय? सुप्रियाने आपल्या इकडची नोकरी सोडली ना. नोकरी सोडली? खूपच तापट स्वभावाची आहे ती. कुणास ठाऊक तिचा नवरा तिला कसा टॉलरेट करत असेल. तिला नवरा आहे कुठे? ती तर विधवा आहे. हे तुम्हाला कसं माहित?
एके दिवशी रात्री उशिरापर्यंत काम करत होती. तेव्हा मी म्हणालो, बेटा घरी जा, तुझा नवरा तुझी वाट बघत असेल. तर सांगत होती की 4 वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचं निधन झालंय. आता तिची घरी कोणीही वाट बघत नाही. मी निर्णय घेतलाय की मी कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करणार आहे. ओके, थँक्यू. आरसा दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. चूक माझीच होती. आय एम सॉरी. पुन्हा कामावर ये प्लीज. तुझा एम्प्लॉयर नाही, तुझा मित्र अजय. सुप्रिया, तुझ्यासाठी आलंय. मला माहित होतं तू पहिलं कार्ड फेकून देशील, म्हणून मी पुन्हा रिक्वेस्ट करतोय. प्लीज पुन्हा ऑफिस जॉईन कर सुप्रिया, प्लीज. सुप्रिया, हे घे. प्लीज प्लीज प्लीज. मी तुझी ऑफिसमध्ये वाट पाहतोय. सुनीता, हे सगळं काय चाललंय? मलाही कळत नाहीये यार. अजय सूद सकाळी सकाळी झाला आणि इतक्या पोलाइटली आणि प्रेमाने बोलायला लागला की मी आणि रितू दोघेही इम्प्रेस झालो. तो पूर्णपणे बदललाय. एकाच दिवसात? इम्पॉसिबल. खूप अस्वस्थ होता माहितीये. माझी सुद्धा माफी मागत होता. म्हणायला लागला की कदाचित असा एकटा राहूनच मी हे विसरलो की माणसांबरोबर कसं बिहेव करतात. सुनीता, तुला तो खरंच जेन्युइन वाटला का? हो, त्याचे डोळे जेन्युइन वाटत होते. आय थिंक सुप्रिया, त्याला एक चान्स द्यायला हवा. प्लीज सुप्रिया. प्लीज सुप्रिया. ओके. मिस्टर सूद, सुप्रिया, तू पूर्ण 1 तास उशिरा आलीयस, पण काही हरकत नाही, चालेल. मी तुम्हाला हे सांगायला आले की आता मी इथे काम नाही करू शकणार. त्यामुळे मला एखादी एफिशियंट सेक्रेटरी मिळाली की मी तुमच्याकडे पाठवून देईन. पण जोपर्यंत कोणी एफिशियंट सेक्रेटरी मिळत नाही तोपर्यंत माझ्यासोबतच काम करावं लागेल. व्हॉट? दिस इज कंपनीज रूल. यस. आय नो. हो, आणि आपलं काम सुरू करण्यापूर्वी आपण काकांच्या हातचा एक मस्त फक्कडसा चहा पिऊया. मी चहा नाही घेत. तुझ्या मैत्रिणीने सुनीताने मला सगळं सांगितलंय. काय सांगितलं? हेच की तुला चहा पिण्याची खूप आवड आहे, फिल्म्स आणि नाटक बघण्याचाही छंद आहे तुला. त्यामुळे या संडेची 2 तिकीट्स मागवलीत. पृथ्वीला खूप चांगलं नाटक आहे. पण मी हे बघ सुप्रिया, मी सुद्धा संध्याकाळी घरी एकटाच असतो. ऑफिसमध्ये मला खूप कामं आहेत आणि हे बघ सुप्रिया, जर तू माझी ही ट्रीट ॲक्सेप्ट केलीस तर मी असं समजेन की तुझा माझ्यावरचा राग पूर्णपणे गेलेला आहे. सिम्पल. प्लीज सुप्रिया. ओके. थँक्यू. कम. हाय. हाय, तुम्ही आहात कुठे मॅडम? इथेच तर आहे. ये ना. बहुतेक हा अजय सूद तुझ्याकडून खूपच काम करून घेतोय, ज्यामुळे गेले 2 महिने तू एकदाही ऑफिसला आली नाहीस. का ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? अगं नाही, अजिबात नाही. अगं सुप्रिया, तू तू आज ही ओढणी घेऊन गेली होतीस? का ह्या ड्रेसवर ही मॅच होत नाहीये का? नाही नाही, असं काही नाही. पण यापूर्वी इतके कलरफुल कपडे तू कधीच घालत नव्हतीस. काय ग? हा, थांब, मी कॉफी घेऊन येते. अगं 1 मिनिट. कॉफी तर मी नक्कीच घेईन. तू बस, इथे बस. आधी मला या ओढणीचे गुपित सांग. अगं काही नाही ग, असंच
मुलींसारखे कपडे घालावेसे वाटले. आणि तसंही रवी असते तर त्यांनी मला फिकट कपडे घालूच दिले नसते. बहुतेक अजय सूदलाही फिकट रंग आवडत नाही. काय म्हणायचं तुला? नाही, मी त्या खडूसचं नाव यासाठी घेतलं कारण त्याच्याशिवाय आजकाल तू इतर कुणाला तर भेटत नाहीस. सुप्रिया सुनीता अगं, तो खडूस नाहीये. ही इज बिकम क्वाईट स्वीट अँड केअरिंग. त्याच्यात हा बदल तू घडवून आणलायस या 2 महिन्यात, हो ना? नाही यार, मला वाटतं खडूस त्याला परिस्थितीने बनवलंय. सध्या मी जे बघते ते त्याचं खरं रूप आहे. सुप्रिया अगं, तू त्याच्या प्रेमात तर नाही ना पडलीस? ऑफकोर्स नॉट. विचार केला तरी भीती वाटते. का? तुला प्रेम करण्याचा हक्क नाहीये का? नाही. आज खूप खुश दिसताय. हो, मी तुझ्यामुळेच खुश आहे. कारण नाही विचारणार. मी काही वर्षांपूर्वी ॲम्स्टरडॅमहून ही अंगठी आणली होती. घालून बघ ना. ठरवलं होतं जिच्यावर मनापासून प्रेम करेन तिलाच ही घालेन. अजय प्लीज हे- प्लीज हे- प्लीज ही काढू नकोस. हे बघ सुप्रिया, आजपर्यंत मी कोणालाही प्रपोज केलं नव्हतं. जर तुझ्या घरात कोणी मोठं असतं तर मी त्यांच्याशी जाऊन बोललो असतो. सुप्रिया, मला तुझ्याशी लग्न करायचंय. आय वॉन्ट टू मॅरी यू. हे हे शक्य नाहीये. सुप्रिया, मी तुला खूप खुश ठेवेन, प्रॉमिस. अजय, तुम्हाला माहित नाही की मी विधवा आहे. सो वॉट? सो वॉट? विधवेला हक्क नाहीये का आपल्या आयुष्यात रंग भरण्याचा, सतत खुश राहण्याचा? मी खुश आहे अजय, पण मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. महसूस हो रही है दिल में किसी की चाहत, देखी जब से उनके होठों पे ये मुस्कुराहट. हा अजय सूद तर खूपच रोमॅन्टिक निघाला. आहे खरा. म्हणूनच आजकाल मी त्याच्या विचारांमध्ये जास्त हरवत चालले. खरंच? हो सुनीता. सुनीता, मी काम करून करून खरंच खूप थकले, खूप वैतागले. मला मनापासून असं वाटतंय की मी परत आई आणि बायकोचं रूप धारण करून माझ्या मुलांना घरी परत बोलवावं, म्हणजे त्यांना अजयसारख्या वडिलांचं प्रेम मिळेल. महसूस हो रही ही इज अ वंडरफुल मॅन. खूप खुश ठेवेल आम्हाला. पण तूच म्हणाली होतीस ना की तुला प्रेम करण्याचा काही हक्क नाहीये म्हणून. उनके होठों पे पण इच्छा तर आहे. मुस्कुराहट. जेवण आवडलं का? मला असं वाटतंय की तुला ऑफिसमधून काढून किचनमध्ये शिफ्ट करायला हवं. केव्हा शिफ्ट करताय? हो अजय, मी निर्णय घेतलाय की मी तुमच्याशी लग्न करणार आहे. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आय डोंट बिलीव्ह दिस. तू लग्नासाठी तयार झालीयस? काका, अजय, अजय मला तुम्हाला एक. आता मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. अजय माझं ऐकून. नाही काका, आता काही ऐकायचं नाही. काका, आलो. अजय माझं. नाही नाही, तू आता ऐकून काहीच तरी बोलू घ्या नकोस. तुम्ही. मला काही ऐकायचं नाही. तू लग्नासाठी तयार झालीस जस्ट. काका, काका तुम्ही या घरात मोठे आहात. तुम्ही नेहमी म्हणायचात ना की या घरात सून घेऊन ये. हो. ही बघा तुमची सून. अच्छा. सदा सुखी राहा आणि सुखाचा संसार करा. देवानं माझं ऐकलं. मी देवापुढे साखर ठेवून येतो. सुप्रिया, आज मी खूप खुश आहे. आय रिअली लव्ह यू.
मी तुझ्या उत्तराची केव्हापासून आतुरतेने वाट पाहत होतो. मला तुला माझ्या मनातलं सांगायचं होतं. अजय, तुम्ही रोजच मला तुमच्या मनातली गोष्ट सांगत असता, पण आज मला तुमच्याशी काहीतरी नाही बोलायचं. नाही 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 नाही, आज फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार. आपण लवकरात लवकर लग्न करू. त्यानंतर आपण स्वित्झर्लंडला जाऊया, ॲम्स्टरडॅमला जाऊया. आपण दोघे पूर्ण युरोप फिरूया. दोघे? हो, फक्त आपण दोघे. आपल्या दोघांमध्ये तिसरा कोणी नाही. इव्हन एखादं मूल पण नाही. तुला तुला खरं सांगायचं तर मला मुलांचा खूप तिरस्कार आहे. आय हेट देम. आता कळतंय की तुम्हाला घरात असं एकटं राहायला का आवडतं ते. कारण मुलं जे देवाचं रूप असतात ते तुमच्या नशिबातच नाहीयेत. अच्छा प्रिया, मला सांग, जर तुझ्याकडे फेरी गॉड मदर आली तर तू काय मागशील तिच्याकडे? एक स्वीट पप्पा. सुप्रिया, खरं बोलायची की मुलं देवाचं रूप असतात. एक सावत्र वडील माझ्या मुलांना तेवढं प्रेम नाही देऊ शकत जेवढं मी त्यांना देते.